नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं असं म्हणतात. तसंच आजच्या राजकारणाच्या बाबतीतही घडू लागलंय की काय? राज्यामधल्या जवळपास 25 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या उपाध्यक्षपदांच्या निवडणुका आज पार पडल्या. 25 पैकी सर्वाधिक 9 जिल्हा परिषदात भाजपचे अध्यक्ष विजयी झाले, तर सोलापुरात भाजप पुरस्कृत संजय शिंदेंनी बाजी मारली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी 5 जिल्हा परिषदेची अध्यक्षपदं आली. पण त्यात जे निवडून आलेत आणि ज्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेत ते पाहिल्यानंतर राजकारणाची कशी खिचडी झाली आहे ते समोर आलंय. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपांची राळ उठवणारे या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले. आपले राजकीय विचार, तत्व, मतभेद असं सगळं खोंटीला टांगून सत्तेसाठी कुणाशीही युती आणि आघाडी करण्यातच या राजकीय नेत्यांनी धन्यता मानली. कुठं भाजप आणि काँग्रेस, तर कुठं भाजप आणि राष्ट्रवादी, कुठे शिवसेना आणि काँग्रेस अशी विचित्र समीकरणं पाहायला मिळाली. दुसरी बाब म्हणजे घराणेशाहीचाच इथं कसा उदो उदो होतोय याचं दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात दिसलंय. आपल्या बायकोला, मुलाला, मुलीला, भावाला, पुतण्याला किंवा सुनेला अध्यक्षपदी निवडून आणण्याकरता बड्या राजकीय नेत्यांनी सर्व प्रकारची राजकीय सौदेबाजी केली. हे नेमकं कशाचं निर्देशक आहे? अशा विचित्र आघाड्या आणि युत्या करून हे नेते मतदारांची फसवणूक करतायत का? सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणं या राजकीय नेत्यांना शोभतं का? आणि यातून नेमकी कोणती राजकीय संस्कृती रुजवली जाते? यासारख्या अनेक प्रश्नांचा आपण वेध घेऊयात आजच्या खास रोकठोकमध्ये राजकीय खिचडी. आणि रोकठोकमध्ये मान्यवर माझ्याबरोबर आहेत. आपण त्यांची ओळख करून घ्यात. माझ्याबरोबर काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप आहेत. भाई, आपलं खूप खूप स्वागत रोकठोकमध्ये. माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते मधू चव्हाण आहेत. मधू भाई, आपलंही खूप खूप स्वागत. माझ्याबरोबर आमच्या स्टुडिओमध्ये माझे सहकारी दीपक भातुस आहेत. माझ्याबरोबर नवाब मलिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते. नवाब भाई, आपलंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. माझ्याबरोबर आशिष जायस्वाल आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते आमच्या नागपूरच्या स्टुडिओमधून. आशिषजी, आपलंही खूप खूप स्वागत. आपण सगळ्यात आधी जाऊयात ते मधू चव्हाण यांच्याकडे. मधू, 9 ठिकाणी तुमचे अध्यक्ष बसलेले आहेत. खरं तर आणखी अनेक ठिकाणी तसं तुम्हाला करता आलं असतं, पण तुमचा राज्यातला जो साथीदार आहे युती तुटल्यापासून काही तुमच्याबरोबर नीट नांदायला तयार नाही असं दिसतंय. आणि एकूणच आपण जर बघितलं तर राज्यभरामधल्या आजच्या या निवडणुकांमध्ये, अध्यक्षपदा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये भाजपनं मिळवलेल्या या विजयाचं श्रेय कुणाला? आणि हा विजय प्राप्त करत असताना ही जी सगळी खिचडी झाली त्याकडे पक्ष कसा पाहतो? मुळामध्ये आपण सुरुवातीला चर्चेच्या वेळेला भाष्य केलं. एक सामान्य माणूस म्हणून आपल्या भाषा महत्त्वाचं आहे, परंतु राजनीतीमध्ये काही गोष्टीमध्ये त्याची अपरिहार्यता असते. तुम्ही जो सुरुवातीला त्या ठिकाणी एक शब्द वापरलात, त्या ठिकाणी युद्धात आणि प्रेमात, त्याच्यामध्ये राजकारण हा शब्द ॲड करा. एव्हरीथिंग इज पार्डन इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स. काही वेळेला परिस्थितीला सामोरं जात असताना एक व्यवहार्य निर्णय घ्यावे लागतात. भारतीय जनता पार्टीला आयसोलेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. म्हणजे उदाहरणार्थ जालना, औरंगाबाद, अमरावती असेल तर त्या ठिकाणी आम्हाला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी आयसोलेट करण्याचा प्रयत्न झाला. मग राजनीतीमध्ये जशाच तसं वागावं लागतं काही वेळेला. म्हणजे पूर्णतः चाणक्याची राजनीती असेल किंवा श्रीकृष्णाची राजनीती असेल, त्या राजनीतीमध्ये नैतिकतेचं अधिष्ठान आहे. परंतु तुम्ही मला संपवायलाच गेलात त्यावेळेला तर नैतिकता म्हणून मी काय त्या ठिकाणी गळ्यात दगड बांधून स्वतःला डुबवून घेणार नाही, वाचवण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष 4 ठिकाणी स्वतःचं जे काही बहुमत असेल, बऱ्याच ठिकाणी तुमच्या जागा जास्त होत्या. जालना आणि औरंगाबाद जनतेनं तुम्हाला कौल दिला होता. जनतेनं तुम्हाला कौल दिला होता, पण इतरांनी अनैसर्गिक आघाड्या युत्या केल्या, तुम्हाला सत्तेपासून लांब ठेवण्यापासून केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, मग आम्ही पण ठरवलं की चला आपण पण थोडे काही फासे टाकू. आता या ठिकाणी यवतमाळमध्ये फक्त त्या ठिकाणी काँग्रेस आणि आमचा उपाध्यक्ष आणि काँग्रेस हा माझी जी आतापर्यंतची माहिती आहे तिथे अध्यक्ष आहेत. बाकी काही ठिकाणी शिवसेनाने आम्ही आहोत. या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी पक्षाचे तत्व, विचार या सगळ्या गोष्टी खोटीला टाकून ठेवल्या. त्यापेक्षा तत्व विचार बाजूला असं वाटत नाही तुम्हाला? निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपण मतदानापासून बाजूला राहून काय परिणाम होतो का? सगळे जर तर इफ्स अँड बट्स. राजकारणामध्ये इफ्स अँड बट्सला काय महत्त्व फार कमी असतं. आहे आणि नाही यालाच वस्तुस्थिती काय आहे आणि काय नाही
या दोन शब्दांच्या आधारावर राजनीती करावी लागते आणि म्हणून आमच्या पक्षाने तुम्ही स्थानिक पातळीवर फार अगदी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज अगदी टोकाचं न करता जर तिथे शक्य असेल तिथे आपल्याला सुरुवातीला आम्ही पाहिलं शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रयत्न करण्याचा नाही, पण या निवडणुकांमध्ये मग आपल्या विचाराचा पक्ष वगैरे वगैरे हे काही बंधन पाळलं नाही. नाही, आम्ही पाळायचा प्रयत्न केला. म्हणजे प्रयत्न केला पण पाळता आलं नाही. शिवसेना आमच्या बरोबर असल्यामुळे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मी अधिक त्या ठिकाणी जास्त बोलून वातावरण बिघडवू इच्छित नाही. मी ते करणार नाही. मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे. परंतु आम्ही केला शिवसेनेवर प्रयत्न. परंतु लक्षात असं आलं की आपल्याला आयसोलेट करतात आणि म्हणून काही ठिकाणी शिवसेनाने आम्ही आहोत, काही ठिकाणी उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये बीजेपी शिवसेना आहे, तर बीडमध्ये बीजेपी शिवसेना एनसीपी आणखीन त्या ठिकाणी हे शिवसंग्राम असे आहेत आम्ही. त्यामुळे शिवसेना म्हणून जिथे गरज असेल तिथे केलं गेलं. परंतु तुमची उद्विग्नता ही राजनीतीमध्ये एका कॉमन माणसांची उद्विग्नता आम्ही समजून घेतलं. पण आता करणार काय? ह्याच्यापुढे लोक मॅन्डेट मग तरी उत्तर प्रदेशासारखा द्यायला लागतील नक्की. मधू चव्हाण, आमची उद्विग्नता समजून घेताना आपण जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती अपेक्षा अशी आहे साधारणपणे की सर्वसामान्य माणूस हा विचारांना मतदान करतो, एखाद्या पक्षाच्या ध्येयधोरणांना मतदान करतो, अशी आमची धारणा आहे. हे मला इथं तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. पण स्थानिक पातळीवरती या राजकीय पक्षांनी आपले विचार, आपल्या ध्येय धोरणं हे सगळं खुंटीला टांगून ठेवलं, हे मात्र मान्य करायला लागेल. आपण शिवसेनेकडे जाऊयात. आशिष, आपल्याकडे मी येतो. या निकालाचं कसं विश्लेषण आपण कराल? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या बरोबर अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी बहुसंख्येनं आलेली आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाला सत्तेत येण्यापासून रोखलेलं आहे. भाजपला सत्तेपासून रोखायचं हा महत्त्वाचा अजेंडा होता का या सगळ्या निवडणुकांमध्ये आज? निश्चितच नाही. सन्माननीय मधू चव्हाण यांनी जे वक्तव्य या ठिकाणी केलं की भाजपला आयसोलेट करण्याचा प्रयत्न झाला, मला म्हणजे विचार करावा लागून राहिलं की जर भारतीय जनता पक्ष जर अशा पद्धतीनं वक्तव्य करत असेल आणि ते आयसोलेट होत असतील तर किती गांभीर्याने या विषयाला घ्यायचं हे सर्वांनीच या ठिकाणी विचार करायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असं की हे जे काही घडलेलं आहे ते प्रत्येक जिल्ह्यात घडलेलं आहे. त्यामुळे नाही, मी आपल्याला ते विचारतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे घडलं बहुतांश ठिकाणी तुम्ही शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे. मी नंतर भाईंना विचारणारच आहे. पण तुमच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आली. भाजपला थांबवणं हा तुमचा अजेंडा नव्हता का? नाही, भाजपला थांबवणं नाही. ज्या पद्धतीने आमच्यासोबत वागणूक केली जात आहे, ज्या पद्धतीने आम्हाला आयसोलेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न केला जातो, मग प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी, स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, विरोधकाला ज्यांनी आपल्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीची राजकीय खेळी त्यांना योग्य चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला. तो घ्यावा लागणार आहे. आणि हे काही आज पहिल्यांदाच मूळ प्रश्न असा आलाय की माझा मधू चव्हाण साहेब आपल्याला प्रश्न आहे की ज्या पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये, कारण की काँग्रेस मुक्त भारत हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आव्हान आपल्याला केलं होतं. आता काँग्रेससोबत युती करून कोणता म्हणजे तुम्ही म्हटलं होतं म्हणून काँग्रेस मुक्त भारत हा नारा तुमचा होता आणि त्यामुळे आता अशा पद्धतीची युती उद्या महाराष्ट्रामध्ये देखील आपण करणार आहात का किंवा राष्ट्रवादी सोबत, हे देखील आपण महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी सांगून द्या. आणि त्यामुळे आयसोलेट करण्याचा प्रयत्न जर त्यांनी म्हटलं असेल तर यवतमाळमध्ये शिवसेनेचे जास्त सदस्य संख्या असताना त्यांनी देखील ही खेळी केली. नाही, याचं उत्तर मला वाटतं आशिष, याचं उत्तर तुम्ही, याचं उत्तर आपण मधून विचारू, पण याचं उत्तर तुम्ही देऊन टाका, मग मी पुढे जातो. तुमच्याबरोबर अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तुम्ही तिघे मिळून सत्तेत बसलेला, त्याचं उत्तर तुम्ही द्या. आपण पुढे जाऊया. पार्टी विथ डिफरन्सच्या संदर्भात माझा प्रश्न होता. आम्ही काँग्रेस मुक्त भारत, आम्ही तर विरोधी पक्ष असावं आणि आक्रमक विरोधी पक्ष असल्याशिवाय, त्याची धार असल्याशिवाय, म्हणजे मुद्दा हाच आहे आशिष की तुमच्या तिघांचा एक विचार झालाय का? शत्रूचा शत्रू तो आपला शत्रू या न्यायानं भाजप विरोधात तुम्ही तिघ एकत्र आलाय, हे खरं आहे का? नाही, असं जिल्हा पातळीवर एखाद्या ठिकाणी असं होऊ शकलं असेल कदाचित, त्यालाही नाकारता येत नाही. परंतु त्या राजकीय परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यामधला जो राजकीय वातावरण आहे त्या वातावरणामध्ये कशा पद्धतीचे निर्णय स्थानिक पातळीमध्ये घेतला जातो. कारण की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं त्यानंतर त्यांनी जे प्रादेशिक पक्ष जे आहे त्यांच्यासोबत जी वागणूक सुरू केली, त्यामुळे आता प्रत्येक देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला, प्रादेशिक पक्षाला त्यांची अस्मिता जपण्यासाठी आणि विरोधी जे लोक आपल्याला वेगवेगळे राजकीय खेळत आहेत त्यांच्यासोबत योग्य त्यांना उत्तर देण्यासाठी काही निर्णय घ्यावा लागेल, तरी तो घ्यावाच लागेल. त्याच्याशिवाय काही आता दुसरा मार्ग राहिलेला नाही आहे.
आणि आयसोलेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने आमच्यासोबत केलेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय स्थानिक पातळीवर झालेला आहे हे मला निश्चितपणे आपल्याला सांगावंसं वाटतं. आशिष, आपण मी विचारलेल्या प्रश्नाचं थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी तुम्हाला म्हणायचं काय हे प्रेक्षकांच्या चांगलं लक्षात आलं. भाई जगताप, मी आपल्याकडे येतो. काँग्रेस नाही, कोणाच्या विरोधात नाही. त्या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती असेल, त्या जिल्ह्याची परिस्थिती, त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती, त्या जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यातील लोकांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला. त्याच्यात काही असं काही प्लॅन नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती होती असं आपल्याला म्हणायला लागेल दीपक. आणि साधारणपणे बहुतांश सगळ्याच ठिकाणी तुम्ही असा निर्णय घेतलेला आहे शिवसेनेने. कुठेही तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर सोबत येऊन सत्ता स्थापन केली असं दिसत नाही. एकट्या शिवसेनेने घेतलं नाही, त्याच्यामुळे आपण आरोपीच्या पिंजऱ्यात एकटा शिवसेनेला उभं करणं आपलं योग्य नाही आहे. आपण सर्वप्रथम ज्यांनी तुम्ही भाजपच्या सोबत नाही म्हणून स्वतःला आरोपी का समजताय? म्हणजे मुद्दा असा आहे, तुम्ही भाजपच्या सोबत नाही आहात म्हणून तुम्ही स्वतःला आरोपी का समजताय आशिष? म्हणजे हे प्रेक्षकांना सांगून टाका. आम्ही आरोपी स्वतःला समजत नाही. चर्चेची सुरुवात माननीय मधु चव्हाण यांनी केलेली आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलं त्याला मी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मी परत आपल्याला सांगू इच्छितो की आता आम्हाला आमच्या राजकीय अस्तित्वासाठी ज्या पद्धतीने आमचा मित्रपक्ष आमच्याशी वागणूक करत आहे, शत्रू हरकत नाही. शहरी भागातल्या मतदारांनी मतदान केलं, निवडणुकीतली भाषणं ऐकली, नंतर मतदान केलं. आता ग्रामीण भागातल्या लोकांना तोच अनुभव दीपक बहुतांश आता या निकालानंतरही घ्यायला मिळतोय की तुम्ही निवडणुकांमध्ये काय केलं, प्रचारात काय केलं, आता या निवडणुकांमध्ये काय केलं, पुन्हा सत्तेत सोबत आहातच. हरकत नाही. पुन्हा मी आपल्याकडे येणंच. भाई, मी आपल्याकडे येतो. काय नेमकं काँग्रेसचा अजेंडा होता? भारतीय जनता पक्षाला सत्तेत येण्यापासून थांबवायचं म्हणून तुम्ही सगळे एकत्र सोबत आलात, शिवसेना विशेषतः तुम्ही आणि राष्ट्रवादी. अजित, थोडासा वेळ मिळाला तर बरं होईल, कारण मुळात समजणं हे गरजेचं आहे. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आज जे आपण बोलतोय ते आपण 10-15 वर्षापूर्वी बोलतच नव्हतो. त्याचं कारण असं होतं, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक आघाड्या व्हायच्या आणि त्या सर्वपक्षीय असायच्या, म्हणून त्या आघाड्या होत्या. आजही सोलापूर असेल किंवा कोल्हापूर असेल, त्या ठिकाणी झालेल्या त्याला राजकीयही आहे, कंगोऱ्या आहेतच. पूर्वी पंचायत समित्या झाल्या, ग्रामपंचायती झाल्या, अगदी जिल्हा परिषदेपर्यंत कधीही पक्षाची चिन्ह नव्हती जात. म्हणजे मी हे 15-20 वर्षापूर्वीचं सांगतोय. पक्षाची चिन्ह नसायची. कारण या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा संबंध थेट तिथल्या विकासाशी आहे. आणि तिथला जो आपण जे म्हणताय ते खरं आहे की तिथला जो शेतकरी असेल, तिथला कष्टकरी असेल, तिथला कामगार असेल, तिथला तो ग्रामीण भागातला जो माणूस आहे, तो हे पाहतो की माझ्या गावचा एक रस्ता झाला पाहिजे, माझ्या विहिरीचं काम झालं पाहिजे. म्हणून ही आपली परंपरा आहे महाराष्ट्राची. आता विशेष करून 1995 नंतर हा माहोल बदली व्हायला लागला आणि मग तिथे पक्षाची चिन्ह यायला लागली वगैरे वगैरे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सगळा अभ्यासाचा विषय आहे, तुम्हाला तुमचा अभ्यास आहे. आणि म्हणून आज जे काय आत्ता हे घडलेलं आहे, म्हणजे 2017ला जे घडलेलं आहे, हे काहीतरी अचानक नवीन काहीतरी घडलंय असं नाही, तर ते पूर्वी अशा पद्धतीच्या आघाड्या व्हायच्या. ही सगळी मंडळी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. येतोय ना मी त्याच्यावर. मी असं आहे ना, म्हणून म्हटलं की तेव्हा काय होत होतं ते हे सांगितलं. विकास हा केंद्रीभूत ठेवून तिथे सगळ्या पक्षाची आघाडी होत होती आणि ते वेगळं चिन्ह घेऊन लढत होते, जे आजही काही ठिकाणी होतं. आजही नगरपालिकांमध्ये किती ठिकाणी आपण पाहिल्या आघाड्या, स्थानिक आघाड्या. आता एक गोष्ट आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छितो, ते महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की आम्ही ज्या वेळेला ह्या 21 तारखेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या, ज्या होणारच होत्या, 14 तारखेला याच्या झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, आम्ही एक निर्णय घेतला होता पक्षाने. स्पष्टपणे आमचा नॅचरल जो अलाई आहे, आमचा आघाडी आहे, ती आमची राष्ट्रवादी बरोबर आहे. आणि त्यामुळे आम्ही एक प्रिन्सिपल ड्रॉ केलं होतं की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी पुढे आहे, राष्ट्रवादीची संख्या जास्त आहे, तिथे राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल, आमचा उपाध्यक्ष असेल. जिथे आमची संख्या जास्त आहे तिथे आमचा अध्यक्ष असेल, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असेल. आणि त्या मी उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा. आम्ही जेव्हा एकत्र सगळे बसलो, त्या सगळे दिग्गज आमचे नेते, अगदी सिनियर सगळे, नारायण राणेंपासून पृथ्वीराज चव्हाणांपासून स्वतः अशोकराव, आम्ही सगळे 10-20 या सगळ्या जिल्ह्याचे प्रमुख नेते आम्ही बसून हा निर्णय घेतला. आता एक गोष्ट मला या ठिकाणी अजिबात हे करावी लागेल आणि सांगावीशी वाटेल ती अशी, स्थानिक लेवलवर काही ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या झालेल्या ज्या आघाड्या आहेत किंवा झालेले जे काही चित्र आहे
हे अजिबात काँग्रेसच्या श्रेष्ठींना किंवा आम्हाला अजिबात मान्य नाही. हे स्पष्टपणे मी महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगू इच्छितो. हे सांगत असताना जे आताचं जे राजकारणाचं जे थोडंसं बाजारीकरण झालंय, आम्ही सगळेच जबाबदार आहोत, त्याला कोण एक जबाबदार नाही. आणि परत एकदा तो मुद्दा की माझ्या गावाचा विकास किंवा माझ्या भागाचा विकास, काही ठिकाणी असं झालेलं आहे अलीकडच्या राजकारणामध्ये, जो निवडून आलेला जो प्राणी आहे तो लगेच काही ना काहीतरी मी 5 वर्ष सत्तेच्या बाहेर कसा राहू वगैरे वगैरे अशा आर्ग्युमेंट आमच्या इथे झाल्या सुद्धा, माहिती करता सांगतो. पण आम्ही एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की आपला नैसर्गिक जो आपला या आहे त्याच्याबरोबर त्याचे झालं पाहिजे. हे हा झाला एक दुर्दैवाने- भाग. एक मला साधा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आपले नेते, त्यांचे विचार, त्यांची ध्येयधोरणं, पक्षांना आखून दिलेली चौकट, या सगळ्यात प्रचार केला जातो, लोकांकडे मतं मागितली जातात, लोक तुमच्या विचारावर श्रद्धा ठेवून मतदान करतात, किंवा एक लोकांची विचारसरणी असते की या विचारसरणीला मी फॉलो करतो, हा पक्ष आहे माझा, मी याला मतदान करणार. असंच काँग्रेसच्या बाबतीमध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व आहे. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आपण अनेक ठिकाणी गेलात, भाजपला रोखण्याची अपरिहार्यता या निर्णयामध्ये आहे का? हे नाही, महाराष्ट्राच्या अजिबात जनतेला नाही, अजिबात नाही. त्याचं कारण मी सांगतो ना, आपण ज्या शिवसेनेचा उल्लेख करत आहात, आपण मी औरंगाबादला मी होतो, मी आता औरंगाबादवरनं आलोय आणि तिथे हा एक अशा पद्धतीने झालेला आहे. आपण इथे अमरावतीमध्ये असा झालेला उपाध्यक्ष त्यांचा बसलेला आहे वगैरे. हे जे मी म्हणतोय हे यांना रोखण्यासाठी असं किंवा त्यांना रोखण्यासाठी असं नव्हे, मग सत्तेत जाण्यासाठी तर होतं. नाही, तिथल्या स्थानिक तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची जो पण मग शब्द त्यांनी- सर्वच पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांचे आदेश आणि झुगारले काय निवडणुकीत? जुगारले जुगारले याला याला जुगारले नाही, प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भाजप ज्या पद्धतीने राज्यात वाढतोय, निश्चितच या सगळ्या पक्षांनी धास्ती घेतले, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल. कारण शिवसेना मित्रपक्ष असला तरी आता भाजप वाढला तर त्याचा सगळ्यात जास्त धोका हा शिवसेनेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपण बघितलं की भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी केली. या तिन्ही पक्षांना भाजप वाढणं हे परवडणार नाही. मी त्यामुळे म्हणतो, एका शत्रूला संपवण्यासाठी हे तीन बाई, मी आपण तेच आपली आपल्याला लढाई नंतर लढू, आधी भारतीय भाजप जनता पक्षाला थांबवणं हा अजेंडा आहे का आता तिघांच्या सोबत नाही, आहे? असं जर असतं अजित, आता तुम्ही आपण दीपक तुम्ही सगळे सिनियर आहात, मग असं असतं तर मग यवतमाळ मधला आमचाच तो स्थानिक जो कार्यकर्ता, जे आता आशिष म्हणाले की तिथे त्यांची संख्या जास्त आहे शिवसेनेची, तर तो प्रकार झालाच नसताना मग तिथे भाजपच्या याला जे काय आमच्या स्थानिक तिथल्या नेत्यांनी नाही, आमचा काही एजेंडा असं नाही. मला नवाब मलिकांच्याकडे जायचंय. नवाबभाई, आजच्या या निकालानंतर 5 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निवडून आलेले आहेत. विशेषतः आपले ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या कन्या रायगडमध्ये राष्ट्रवादीला कमी जागा मिळालेल्या असून सुद्धा त्यांच्या एकूण मुत्सद्दीपणामुळं असं आपण म्हणूया की त्या अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. या विजयाबद्दल आपलंही अभिनंदन. आणि ही सगळी राजकीय खिचडी आहे का? या सगळ्याचं विश्लेषण आपण कसं कराल? आपण तुमच्या पक्षापुरतं राष्ट्रवादी काँग्रेस अनेक अशा लोकांच्या सोबत आपण गेलात की तुमच्या विचारांची, फुलेशाह आंबेडकरांचं आपण नाव घेता, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन आपला पक्ष राजकारण करतो, त्यांच्याबरोबर आपण जाल अशी अपेक्षा नाही लोकांना, त्यांच्याबरोबर आपण अनेक ठिकाणी गेलात, असं का घडलं? बघा, 25 ठिकाणी जे निकाल आलेले आहे, या निकालाचं विश्लेषण केलं तर आपण इथे चर्चा करतो भाजपला रोखण्यासाठी हा सगळी गणितं लोकांनी तयार केली. 2 ठिकाणी सेना भाजप पण एकंदरीत येऊन सांगली आणि कोल्हापूरमध्ये त्यांनी सत्ता स्थापन केलेलं आहे. 2 ठिकाणी काँग्रेस भाजप एकंदरीत आहे. आमची लोक पण भाजपसोबत आहे, आमची लोक पण शिवसेनेसोबत आहे, काँग्रेसची लोक पण शिवसेनेसोबत आहे. म्हणजे अनैतिक रीत्यानी अध्यक्ष उपाध्यक्ष पद मिळवण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न केलेला आहे. पक्षांनी निर्णय वेगळा घेतलेला आहे. पक्षाची स्पष्ट भूमिका होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष जिथे जास्त जागा आहे तिकडे काँग्रेसच्या, जिथे राष्ट्रवादी जास्त आहे तिथे राष्ट्रवादीचा, या प्रकारची गणित मानून निर्णय घ्या असा एकंदरीत निर्णय होता. पण आजच्या घडीला सत्तेसाठी काहीही म्हणजे कुठेतरी राजकीय पक्षपेक्षा जे नेते ते लाचार झालेले की आम्हाला विरोधक बनून राजकारण करता येणार नाही.
त्याच्यात अपवाद नाही. मी सांगणार नाही की आमच्या पक्षाचं असं आहे. शिवसेनेची पण ती परिस्थिती, काँग्रेसची पण ती परिस्थिती, भाजपची पण तीच परिस्थिती. मला वाटतं कुठेतरी आजच्या निकालाहून विश्लेषण करायला गेले म्हणजे जनतेला धोका लोकांनी दिलेला आहे. निवडणूक लढायचा एक विषयावर, सत्ता घेत असताना वेगळे प्रमाणे जायचा म्हणजे जनतेला हे धोका देऊन सगळं आजचा जो निकाल आहे म्हणजे जनता हे कधी सहन करणार नाही. नवभाई, खरं तर निश्चित तुमचं रूपाने अभिनंदन ठिकठिकाणी थेट लोकं तुम्ही बघतायत. मान्य करताय. खरं तुमचं अभिनंदन, तुम्ही थेट महाराष्ट्राच्या समोर हे मान्य करताय. अपवित्र गठबंधन आहे आणि जनता याला स्वीकारणार नाही आणि राजकीय लोकांना कुठेतरी ठाम भूमिका घ्यावीच लागेल. भाई जगताप साहेब इथे बसलेले, गोंदियामध्ये सर्वप्रथम ते यांचे अग्रवाल साहेबांनी तिकडे भाजपसोबत आघाडी केली. त्यांच्यावर कारवाई करण्याची यांची पण ताकद नाही. आमच्या लोकांनी आघाडी नसताना भाजपला मतदान केलेलं आहे. आमचे लोक किती आता निर्णय घेणार, निश्चित रूपाने पक्षांतर्गत याच्या चर्चा होणारच आहे. पण जोपर्यंत पक्ष कठोर कारवाया करत नाही, हा नैतिक संबंध राजकारणातला किंवा विचार या निवडणुकीत नवाबाई एक फार मोठी चर्चा नवाबाई होती, ती म्हणजे बीडची आणि कोल्हापूरची. मुन्ना महाडिकांनी सरळ सरळ भारतीय जनता पक्षाचं काम या निवडणुकीत केलं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुरेश धस हे सरळ सरळ भाजपच्या गोटात डेरेदाखल झाले. त्यांच्या 7 लोकांनी तिकडे मतदान केलं आणि वरून त्यांनी सांगितलं की मी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला घेऊन हे केलंय. हे कळत नाही महाराष्ट्राच्या जनतेला हे काय, याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस काय कारवाई करेल किंवा आपण काय विचार करताय नक्की? बघा, बीडमध्ये भाजपसोबत धस साहेब गेले, ते सांगताय राष्ट्रवादीच्या विरोधात नाही आहे, नेत्यांच्या विरोधात नाही आहे. बीड जिल्ह्यामध्ये मी मुंडेंच्या विरोधात हा मतदान करतो असं चालत नाही. कुठेतरी कठोर पक्षांनी भूमिका घेतली नाही तर आमच्या पक्ष काय, कुठलेही पक्ष पुढे लोकांसमोर जाऊ शकत नाही. पक्षांतर्गत निश्चित रूपाने जेव्हा चर्चा होईल, निश्चित रूपाने या विषयाची चर्चा करून जर शिस्त लावली नाही तर कुठलाही पक्ष राहणार नाही. विचारधारा सोडून जर राजकारण करायचं आहे मग पक्षाचे तिकीट घेण्याची गरजच नाही. अगदी खरं. दीपक भातुसे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत. दीपक, एकूण ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांनी स्पष्टपणे मान्य केलं आणि इतरांनीही ते करावं, आत्मपरीक्षण करावं, विशेषतः राजकीय पक्षांनी कारवाई करावी याकरता ते आग्रही आहेत. खरं तर त्यांचं याकरता आपण कौतुकही केलं. पण अशी परिस्थिती का ओढावली किंवा सत्तेची लालसा वरपासून खालपर्यंत सारखीच आहे का? अजित, केवळ नवाब मलिक नाही तर बाकी पक्षाचे जे प्रवक्ते आपल्या इथे बसलेत त्यांचं प्रत्येकाचं हे मत आहे की हे झालंय ते चुकीचं झालंय. म्हणजे आम्ही जनतेला मूर्ख बनवलंय, जनतेची फसवणूक केली आहे, सगळेजण जाहीरपणे मान्य करतायत. पण ही पहिल्यांदी फसवणूक केलेली नाही सगळ्या पक्षांनी. 2007ला आपण बघितलं, म्हणजे इतिहासात जायचं म्हटलं तर 2007च्या आधी साधारणतः बाईंनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे स्थानिक आघाड्यांवर निवडणुका लढवल्या जायच्या होत्या. पक्षाची चिन्ह नव्हती त्यावेळेला. पण पक्षाची चिन्ह आल्यानंतर ह्या अपवित्र आघाड्या, जो नवाब मलिकांनी शब्द दिला तो, ह्या सुरू झाल्या. आणि याची सुरुवात कुठे झाली, म्हणजे लहान प्रमाणात खाली पंचायत समिती जिल्हा परिषदेला असेल, पण पुणे पॅटर्न जो राज्यभर गाजला 2007 साली, खरं कलमाडीच काँग्रेसच्या सुरेश कलमाडींना दूर ठेवण्यासाठी अजित पवारांनी भाजप आणि शिवसेनेला पुण्यात एकत्र घेतलं आणि पुणे पॅटर्न राज्यभर गाजला. आणि त्या पुणे पॅटर्नवर अनेक आघाड्या आणि युत्या पुढे झाल्या आणि आता ते अनेक ठिकाणी हा पुणे पॅटर्न आपल्याला आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीत दिसतोय. आणि त्यावेळेला सुद्धा ह्या आघाड्या आणि अपवित्र आघाड्या युत्या करायच्या आणि ज्यावेळेला विधानसभा निवडणुकीला पुन्हा दोन्ही पक्ष जेव्हा एकत्र यायची निवडणूक लढवायला, म्हणजे 2009 साली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीची चर्चा सुरू होती तेव्हा ह्या अपवित्र आघाड्या तोडण्याचं दोन्ही पक्षांनी मान्य केलं. आणि या स्थानिक ठिकाणी ज्या शिवसेना किंवा भाजपबरोबर आघाड्या झाल्या त्या आपण तोडूया आणि आपण विधानसभेला एकत्र सामोरं जाऊया. 2009 साली काही ठिकाणी यांनी आघाड्या तोडल्या. 2007 झालं, 2012ला पुन्हा जेव्हा जिल्हा परिषद महापालिकाच्या निवडणुका आल्या तेव्हा सुद्धा या अपवित्र आघाड्या झाल्या. 2017 म्हणजे आता ही तिसरी वेळ आहे. 2007, 2012 आणि 2017 सलग 3 निवडणुका, 15 वर्ष हे चारही पक्ष राज्यातील जनतेला असं मूर्ख बनवत आहेत. आणि प्रत्येक वेळेला मान्य करतात मूर्ख बनवतोय आणि सुधारलं पाहिजे, हे सुधारलं पाहिजे. अरे 3 संधी तुम्हाला होत्या, तिन्ही संधी तुम्ही गमावल्या आणि पुन्हा जनतेला म्हणजे पुढच्या निवडणुका जेव्हा येतील 5 वर्षांनी तेव्हा हेच चित्र असेल. त्यावेळेला नवाब मलिक काय बोलले, त्यावेळेला भाई जगताप पहिले लोक विसरून जातील आणि पुन्हा या अपवित्र आघाड्या राज्यात दिसतील आणि पुन्हा ही अशी चर्चा सुरू होईल की कशा सगळ्या पक्षांनी जनतेला. खरं दीपक, आपलं काम आहे ते की लोकांच्या समोर नेमकं काय सत्य आहे ते मांडणं. भाई, मी आपल्याकडे येतो पण माझ्या हातामध्ये एक कागद आहे आणि तो नुसता कागद नाही, ती मोठी यादीच आहे. प्रेक्षक हो, माझ्या हातामध्ये ही मोठी यादी आहे
आणि या यादीमध्ये उल्लेख केलेल्या गोष्टी मी वाचतो. हा घराणेशाहीचा कागद आहे. जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये आज अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड झाली आहे त्यात 2 पानं भरतील इतकी नावं आहेत. मग त्यामध्ये डोणगावकर परिवार असेल औरंगाबादमधला, उस्मानाबादमध्ये राणा जगजितसिंहांच्या पत्नी उपाध्यक्ष झालेल्या आहेत, जालन्याला अनिरुद्ध खोतकर राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचे भाऊ आहेत, सतीश टोपेंचे चुलत भाऊ आहेत, राजेश टोपेंचे चुलत भाऊ आहेत, सतीश टोपे आहेत, शांताबाई जळगावकर आहेत, माजी आमदार माधवराव पाटलांच्या आई शालिनी विखे पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेल्या आहेत, त्या विरोधी पक्षनेत्यांच्या सौभाग्यवती आहेत, चंद्रशेखर घुलेंच्या पत्नी नगरला उपाध्यक्ष झालेल्या आहेत, संग्रामसिंह देशमुख ते पृथ्वीराज देशमुखांचे भाऊ आहेत, सुहास बाबर अनिल बाबरांचा चिरंजीव आहे, महाडिक शौमिका महाडिक अमल महाडिक आमदार भाजपचे त्यांच्या पत्नी आहेत, संजय शिंदे इथे तर सोलापूरच्या याच्यावरती आपली वेगळी चर्चाच केली पाहिजे. म्हणजे बघा काय परिस्थिती आहे की संजय शिंदे हे भाजप पुरस्कृत म्हणून निवडून आलेत. राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेचे ते भाऊ आहेत आणि रामराजे निंबाळकरांचे जे भाऊ आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर ते साताऱ्याचे अध्यक्ष झालेले आहेत. काय या सगळ्यातनं सांगायचं आहे. रायगडला जर आपण बघितलं आदिती तटकरे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांनी त्यांची कॅपेबिलिटी असेल किंवा काम केलेलं असेल व्हावं, जरूर व्हावं. पण दीपक या सगळ्याकडे पाहता काय वाटतं नेमकं सोलापूरवर तर वेगळी चर्चाच आपली झाली नाही अजित. ह्या अपवित्र युती झाल्या त्याच्या मागचं प्रमुख कारण हेच आहे की आपल्या घरातला जो व्यक्ती आहे नातेवाईक आहे त्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद उपाध्यक्षपद मिळावं याच्यासाठी स्थानिक स्तरावरती ह्या लोकांनी आघाड्या केलेल्या आहेत. आता पक्षाच्या स्तरावरच्या प्रत्येक पक्षाच्या भूमिका वेगळ्या आहेत. नवाब मलिकांनी सांगितलं, भाई जगतापांनी सांगितलं, मधू चव्हाणांनी सांगितलं की समविचारी पक्षांशी युती आणि आघाडी. जसं काँग्रेस राष्ट्रवादीने राज्यस्तरावर ठरवलेलं की यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन करायची. ज्या ठिकाणी काँग्रेसचे जास्त जिल्हा परिषद सदस्य असतील ते अध्यक्षपद काँग्रेसकडे, जिथे राष्ट्रवादी जास्त असतील ते राष्ट्रवादीकडे. परंतु स्थानिक स्तरावर हे झालं नाही. आता जालन्यामध्ये आपण बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. मग टोपेंच्या नातेवाईकांना उपाध्यक्षपद मिळावं आणि अर्जुन खोतकरांच्या बंधूंना अध्यक्षपद मिळावं म्हणून हे दोन एकत्र आले. म्हणजे स्थानिक स्तरावर या नेत्यांनी निर्णय घेतले आणि ह्या ज्या बुलढाण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्या ठिकाणी आपापल्या मुलांना आपल्या नातेवाईकांना जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद मिळवण्यासाठी या स्थानिक स्तरावर अपवित्र आघाड्या झालेल्या आहेत. पक्ष त्यांना मान्यता देतो हे मोठं आश्चर्य आहे कारण त्यांना कारवाई करणं त्यांच्या हाताबाहेर असतं. मगाशी हतबलता दाखवली ते पक्षाच्या नेत्यांनी की अशा यापूर्वीचा झाला होता आणि परंतु आम्ही काही कारवाई करू शकत नाही कारण आताही होणार नाही कारवाई. केवळ कारवाईची भाषा कदाचित पक्षाकडनं होईल. नोटीस गेली तर नोटीस. खरे प्रेक्षक आमचं काम आहे की नेमकं काय आहे ते आपल्या समोर मांडायचं आणि ते आम्ही मांडलेलं आहे की काहीच करू शकत नाहीत नेते. आशिष जयस्वाल मी आपल्याकडे येतो. तुमचा पक्ष तर आदेश मानणारा पक्ष आहे. तुमच्या पक्षामध्ये आदेश येतो. हाच आदेश आला होता का यावेळेला पक्षातनं तुमच्या पक्षप्रमुखांचा की तुम्ही आपल्या विचारांशी समविचारी नसलेल्या पक्षांशी थेट आघाड्या युत्या करा, काही हरकत नाही? नाही, जिल्हा पातळीवर अशा पद्धतीचा निर्णय हे काही आज झाला आहे अशातली गोष्ट नाही आहे. हे वारंवार अनेक निवडणुकीमध्ये मागे झालेलं आहे. कारण की पंचायत समितीची निवडणूक आपण मागच्या अनेक निवडणुका जर बघितल्या त्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे कारण की 4 राजकीय पक्ष झाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी काही एका पक्षाला बहुमत राहत नाही. पहिले पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात होत होतं. आता जिल्हा परिषदमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं. त्याच्यामुळे याची चर्चा आज आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. परंतु अजितजी मला परत एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आणून द्यायची आहे की आता नवाब मलिक साहेब कारवाईची भाषा करत होते. आता कारवाईची भाषा तुम्ही करत होते. तुम्ही कशी कारवाई करणार जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा तुम्ही भारतीय जनता पक्षाने तुमच्या विरोधात आरोप करून सत्ता स्थापन केली आणि त्यांच्याकडे बहुमत नव्हतं तेव्हा तुम्ही धावून त्यांच्या बहुमताला त्यांना सहकार्य देण्यासाठी गेले आणि तुमच्या समर्थनाने भारतीय जनता पक्षाने बहुमत नसताना आमदारांची संख्या 145 न सांगता महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे. किती तुम्ही जर सांगितलं की त्यांनी परस्पर केलं आम्ही कारवाई करू, तुम्ही कशी कारवाई करणार जेव्हा तुम्ही स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष तुमच्या विरोधात निवडणूक लढला असताना त्यांचं सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही सहकार्य करता. मग तुम्ही खालच्या कार्यकर्त्यावर कशा पद्धतीने कारवाई करणार याचं मला उत्तर द्यायला पाहिजे. तुम्ही
प्रश्न राहिला खाली लोकल स्तरावर. हे लोकल स्तरावर हे आज नाही. तुम्ही नागपूर जिल्हा परिषदमध्ये माझ्या स्वतःच्या जिल्हा परिषदमध्ये जर पाहिलं तर मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी सत्ता चर्चा स्थापन तीच केली झाली होती. सगळी अशी तर त्याच्यामुळे की जिल्हा लेवलवर, तालुका लेवलवर पूर्वीच्या अशा काळी पद्धतीत होते. गटाच्या परंतु निवडणुका महाराष्ट्रात लढल्या जायच्या, त्याला महाराष्ट्रात चिन्ह शिवसेना, भारतीय नसायचं, जनता पार्टी युती व्यक्तीचा गट फुटली. असायचा आणि त्या त्याच्यानंतर व्यक्तीच्या गटाला लोक महाराष्ट्रामध्ये मतदान ज्या करायचे. पद्धतीने आता निवडणुका पक्षाच्या झाल्यानंतर विचाराला जेव्हा लोक सत्ता मतदान स्थापन करतात. झालं, ज्या तेव्हा विचाराच्या आपण या करता युतीचा- आपण मोठमोठ्या लाखाच्या सभा घेता, हा आमचा विचार आहे हे लोकांपर्यंत सांगता, या विचाराकरता मतदान करा असं सांगता, त्या विचाराशी प्रतारणा ही नाही का? त्या विचाराशी ही प्रतारणा नाही का आशिष? हा महत्वाचा मुद्दा आहे. नवाबाई, मी आपल्याकडे येईलच, पण शिवसेना या सगळ्याकडे कसं बघते? शिवसेनेचं असं काही नव्हतं का की आपल्या विचाराच्याच माणसांबरोबर जायचं? याचं उत्तर आपण द्या, मग आपण पुढे जाऊया. शिवसेनेचं असं काही ठरलेलं नव्हतं का की जो येईल त्याला घ्यायचं आणि भाजपला बाजूला ठेवायचं? हा अजेंडा होता का? नाही, असं आपल्याला यासाठी म्हणता येणार नाही अजितजी, कारण की अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसने युती करून शिवसेनेला बाजूला केलं, कुठं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीने युती करून काँग्रेसला बाजूला केलं. हे जे अभद्र युती झालेली आहे ती काय त्याला काही एका पक्षाला सत्तेपासून रोखण्याचं नाही आहे. जिथं त्या जिल्ह्याच्या नेत्याला जशा पद्धतीने राजकारण करण्याची परिस्थिती निर्माण झाली त्या पद्धतीचं राजकारण त्यांनी केलं, कारण की वरच्या विधानसभेपासून तो सिग्नल खाली गेला. त्याच्यामुळे आता राजकीय पक्ष काही करू शकत नाही. शिवसेनेने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये चूक केली नाही. आम्ही प्रामाणिकतेने राहिलो. काही प्रमाणामध्ये आमच्या ठिकाणी जेव्हा बाकीच्या राजकीय पक्ष अशा पद्धतीची गतिविधी करत होते तेव्हा स्थानिक लेवलवर आम्हाला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीचा निर्णय घेण्यापासून थांबवणं योग्य नव्हतं. त्यांनी परस्पर तो निर्णय घेतलेला आहे. आपल्या पक्षाचे अनेक तशी उदाहरणं आहेत, अशी हरकत नाही. पण तुम्ही नवाबाईंवरती मागाशी जो आरोप केला त्याचं उत्तर नवाबाईंकडून घेतल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येणार नाही. नवाब मलिक, काय उत्तर द्याल त्या आरोपाला? जयस्वालजी, तुम्ही पण 4दा विधानसभेमध्ये सदस्य या नात्याने काम केलेलं आहे, मी पण. असं आहे की जेव्हा विधानसभेच्या निकालाला 4ही पक्ष वेगळे वेगळे लढल्यानंतर कुठल्याही पक्षाला बहुमत न होता ही खरी परिस्थिती आहे. दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, त्वरित निवडणुका ही परवडणार नाही, ही भूमिका आमच्या पक्षाने घेतली. बिनशर्त पाठिंबा देऊ, सरकार बनवू द्या, ही भूमिका होती. पण विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करताना आम्ही कुठल्याही प्रकारचं मतदान केलेलं नाही. हे तुम्ही आतमध्ये जर बसले किंवा कारवाई पाहिली तर तुम्हाला माहिती मिळेल. आता तुमच्या पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर आमच्या पाठिंबाची गरजच नाही आहे. तुम्ही दोन्ही पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना हे आमच्या पाठिंब्यामुळे ही परिस्थिती झालेली हे बोलणं योग्य नाही. पवारसाहेबांनी किंवा पक्षाने वारंवार ही भूमिका स्पष्ट केली की त्यावेळी निवडणुका परवडणारी नव्हती, दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी आमची भूमिका होती. आता हा विषय आहे की आम्ही हे बोलत नाही की आमच्या पक्षामध्ये काही लोकांनी ही चूक केलेली नाही. नैतिकता, विचारधारा, ध्येयधोरणं हे ज्या पक्षाच्या प्राथमिकता नसेल तो हळूहळू पक्ष लोक नाकारतील, हे सर्वांना मान्य करा पाहिजे. तुमची जी ध्येयधोरणं आहे, तुमची जी विचारधारा आहे ते तुम्ही त्या विचारधारेने ठाम राहिलं पाहिजे. आम्ही लोकांनी ठाम राहिलं पाहिजे, भाजपने ठाम राहिलं पाहिजे, काँग्रेसने ठाम राहिलं पाहिजे. जर या प्रकारे सर्व खिचडीच होत राहतील, जनतेचा विश्वासघात करून आपण आघाड्या करून सत्ता स्थापन करू, मला वाटते जनता कुठेतरी हे पाहताय. नक्की जनता बघते आणि म्हणूनच नवाबाई असा म्हणून हा कार्यक्रम आज आपल्याला ठेवावा लागला की लोकांच्या मनाला कुठेतरी नक्की हे सगळं लागतं आणि लोक पाहत असतात, माध्यम देखील हे पाहत असतात आणि लोकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही हे सगळे प्रश्न आपल्याला सोबत घेऊन मांडायचे. मला कार्यक्रमाच्या शेवटाकडे मधू वळायचं आणि खूप महत्वाचा मुद्दा इथं राहिलाय. तो एक म्हणजे की जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकांमधनं ग्रामीण भागातल्या होतकरू उमेदवारांना पूर्वी संधी मिळायची, त्यांना नेता होता यायचं, पुढे विधानसभेमध्ये जाता यायचं. गरिबाचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा आणि कामगाराचा मुलगा सुद्धा मी आमदार होऊ शकतो असं स्वप्न पाहू शकायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं मिनी मंत्रिमंडळामध्ये त्याला ट्रेनिंग मिळायचं सभागृहामधलं. आता तसं होईल का याची शंका आहे, कारण सगळ्यात धनदांडग्यांची, राजकारण्यांची मुलं मुली या सगळ्यामध्ये येत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्थान आहे का याच्यामध्ये? नाही, मी आता फक्त एवढंच आपल्याला सांगतो, म्हणजे मला आता कलगीतुरा करून इथे वादविवाद करायचा नाही आहे की आता शिवसेनेच्या आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं, कारण आता सत्ता एकत्र आहे, ती उरलेल्या 2 वर्षात नीट चालावीची माझ्यासारखीची इच्छा आहे. बेछूट बोलण्यावर मला बोलू इच्छित नाही, कोणी बोलू नये. अभद्रयुती आम्ही केली नाही, आता मी बोलणार नव्हतो. आम्ही आमच्या सगळ्या नेत्यांची कॉन्टॅक्ट करण्याचा, संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पण आणि मधल्या त्याच्यातून- काळातल्या वादामुळे अजून काही आणि सगळं त्याच्यामुळे गाडी आम्हाला रुळावर येत नाही. आयसोलेट करण्याचा प्रयत्न केला गेला. ते तेवढंच मी नम्रपणे सांगतो. नवाब मलिक साहेब, फक्त एक गोष्ट इथे स्पष्टपणे बोलायला पाहिजे, एखाद्या कुटुंबातला व्यक्ती कर्तृत्वान असेल तर ती राजनीतीमध्ये आली तर चालेल. म्हणजे श्रीमती इंदिरा गांधींचं उदाहरण देतो मी. त्या कर्तृत्वान होत्या. 55-56 सालापासून त्या ठिकाणी स्वर्गीय नेहरूजींच्या बरोबर होत्या. एखाद्या कुटुंबामध्ये परंतु काही नेत्यांनी सुद्धा आपल्या कुटुंबातल्याच माणसांच्या हातात सत्ता राहिली पाहिजे, आलं लक्षामध्ये. याचं ते मी म्हणजे भाई माझ्या रागावणार नसेल तर बोलतो आहे, कारण ते सत्याला सामोरं जाण्याचं काँग्रेसच्याच आमच्याकडे सुद्धा काही प्रमाणात आलं असेल. त्यांनी सुरुवात केलं. म्हणजे काही करून येणं प्रकरण माझ्यानंतर मीच. आता काही वेळेला आमच्याकडे सुद्धा काही पक्षाचे कार्यकर्ते येतात, त्यांना पक्षामध्ये काम करायचं नसतं. आता मी म्हणजे मी माझंच उदाहरण, आमच्याकडे अनेक कार्यकर्ते आहेत की जे सुरुवातीला खाली मंडलामध्ये होते, वार्डामध्ये होते, मग विधानसभेत आले, जिल्ह्याचे अध्यक्ष झाले, मुंबईचे झाले, प्रांताचे झाले. आता येतो त्याला डायरेक्ट मुंबईत पदाधिकारी व्हायचं असतं, येतो त्याला डायरेक्ट त्या ठिकाणी आमदार व्हायचं असतं. आता हे का झालं या युती, त्याचं कारण सांगतो मी. त्याचं नैसर्गिक कारण सुद्धा बाईंच्या जे काय काम चालतं तिथे मी जर सत्तेच्या बाहेर राहिलो तर मग माझ्या गावात रस्ता येणार नाही, माझ्या गावात स्मशानभूमी येणार नाही, माझ्या गावामध्ये नदीकडे जाणारी पायवाट येणार नाही, दिवाबत्ती येणार नाही. आणि त्या एकूण अभिलाषेतून पण मधुभाऊ, या सगळ्यात मला एक गोष्ट आपण सांगा की पूर्वीच्या काळी देखील कार्यकर्ते होते, अशाच पद्धतीने निवडणुका होत होत्या, पण काही झालं तरी माझ्या पक्षाच्या, माझ्या विचारावरती, माझ्या नेत्यावरती माझी श्रद्धा हे कुठेतरी कमी पडत आहे. मला असं वाटतंय की काही प्रमाणामध्ये हे कमी पडायला लागले. थोडंसं त्याचा सगळ्यांनीच चिंतेचा विषय केला पाहिजे की आपण पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून आधी कोणाला राहिलाच नको आहे, डायरेक्ट त्या ठिकाणी यायला पाहिजे. मला भाई आपल्याकडे यायचंय. त्याचं कारण मधु चव्हाणांना अडवलं नाही त्यांना, कारण ते तसे फ्लो मध्ये बोलत असतात नेहमी, आणि ते फ्लो मध्ये बोलत असताना त्यांनी सगळा बाकीचाही फ्लो सांगायला हवा होता. मग आज तो विषय नाही, आपण कधीतरी त्याच्यावर बोलू. मुंबईच्या महानगरपालिका असतील किंवा झालेल्या 212 नगरपालिका असतील किंवा झालेल्या 25 जिल्हा परिषदा असतील, जरा लिस्ट काढू आपण आणि आपण ह्या नावासहित बोलू. पण तो विषय नाही, तो विषय याच्यासाठी नाही. त्याचं कारण असं आहे, एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल काही अंशी, म्हणजे हीच गोष्ट सत्य असं नाही, कृपया याचा अर्थ कोणी असा लावून घेऊ द्या. एखाद्या घरातला जर होतकरू मुलगा काम करणार असेल तर त्याला अडवण्याचं काही कारण नाही. तो स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या तो काँग्रेसमध्ये अशी बरीच घराणी होतकरू आहेत ज्यांच्यात सगळेच नातेवाईक होतकरू आहेत. बीजेपी मध्ये सुद्धा सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार आहे. सगळ्या पक्षात बरोबर आहे, सर्वच पक्षामध्ये हे बोकाळलंय. खरं तर दीपककडनं हे अपेक्षित यासाठी नाही, सिनियर आहे. पण आता तो जर काल बूम घेतलेल्या मुलासारखा बोलायला लागला तर वाईट वाटेल. पण मी म्हटलं कुठे की तीच सत्यता आहे. मी असं म्हणालो काही अंशी. आता काही अंश मराठी शब्द आहे आणि तो तुमचाच आहे, त्यामुळे मी असं म्हणालो नाही. हा एक यात, आणि त्याचं समर्थन होत नाही. मधु चव्हाण म्हणाले ते आम्ही सुद्धा, आता माझ्या वयाची 58 वर्ष झाली, आम्ही सुद्धा ते घेऊन 30-35 वर्ष आम्ही तुम्ही सगळे इथं बसलेले तुम्ही चळवळीत आलेला आहात, पण जी आयात केलेली जी नेते मंडळी लादली जात आहेत, दुर्दैवाने त्यांचं समर्थन कृपया आपण करू नका. तुम्ही स्वतः चळवळीत आलात, मधुचा तर प्रश्नच नाही, म्हणून म्हटलं आपलाही प्रश्नच नाही, नवाबाईंचा प्रश्नच नाही. मी समर्थनच करत नाही. मी फक्त त्या घरातला जर कर्तृत्ववान नसेल तर त्याचं म्हणालो. आता ह्याची मला वाटतं दीपक तेच म्हणाले की मग सगळीच कर्तृत्ववान, हाही प्रश्न आहे. नाहीच ना म्हटलं, कारण नाहीच म्हटलं आपण त्याच्यावर फार जोर देतोय, परंतु त्याच्या पुढचा महत्वाचा जो मुद्दा आहे हा तो की ते कर्तृत्ववान असोत किंवा नसोत, कॅडर जेव्हा म्हणतो, जेव्हा पार्टी म्हणतो आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांचं म्हणतो, जे आयुष्यभर एखादा झेंडा तो त्यांचा असेल, सेनेचा असेल, राष्ट्रवादीचा, आमचा असेल, तर त्याची स्वाभाविक अपेक्षा असते की मी कुठेतरी त्या याच्यावर पदावर बसावं, ही स्वाभाविक अपेक्षा असते आणि तिथे फार अडचणी होतात. पण या सगळ्यामध्ये मला सगळ्यांकडे कार्यक्रमाचा शेवट करताना जायचंय. आशिष जयस्वाल, मी आपल्याकडे येतो. एका वाक्यात या राजकीय खिचडीचा अन्वयार्थ शिवसेनेच्या दृष्टीनं काय आहे? एकाच वाक्यात तुम्ही का अशी युती किंवा अशा आघाड्या केल्या? काय नेमकं कारण होतं? जाता जाता काय सांगा?
नाही, मी जे उत्तर पूर्वी दिलं होतं तेच आता देणार आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जो सिग्नल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये गेला थेट त्याच्यामुळे प्रश्न आता विचारतो, राजकीय भाजपला पक्षाचा थांबवायचा हा उद्देश त्यांच्या नव्हता खालच्या का? कार्यकर्त्यावर नियंत्रण भाजपला राहिलेलं थांबवायचा हा नाही. उद्देश नव्हता का? नाही, बिलकुल अजिबात नाही. जिथं हरकत नाही जिल्ह्यामध्ये मधू, मी जशी आपल्याकडे येतो. भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये ज्या लोकांच्या बरोबर आपण गेलात, काही ठिकाणी तर खरंच जाल की नाही जाल अशी तुमच्याही लोकांना शंका, तिथं अशा लोकांवर आपण गेलेला आहात. एका वाक्यात जाता जाता ही काय नेमकी या बदलत्या राजकारणाचे रंग आहेत? ही राजकीय खिचडी आहे की नाही? नाही, मला असं वाटतं की यवतमाळ जर तिथे सोडलं तर काँग्रेसबरोबर, म्हणजे काँग्रेसला मी वाईट पक्ष वगैरे या अर्थाने म्हणत नाही, मी तत्व या अर्थाने म्हणतो. परंतु तुम्ही म्हणता तसं झालंय. पुन्हा मी वाक्य रिपीट करतो की आम्हाला आयसोलेट करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही काही संन्यासाचा आश्रम चालवत नाही. जशाच तसं त्या ठिकाणी राजनीतीमध्ये वागावं लागतं. हरकत नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षको काय निवडणुकीनंतरही आगामी असणार आहे चित्र ते दिसतंय, पण दोन्ही पक्षांकडनं पॅचअपचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. नवाबभाई, मी आपल्याकडे येतो. या कार्यक्रमाचा शेवट करताना महाराष्ट्राच्या जनतेला आपण सांगितलेलंच आहे याआधी की आत्मपरीक्षण आम्ही सगळ्यांनी केलंच पाहिजे, पण आपल्या पक्षापुरतं जे बीडमध्ये घडलं, जे कोल्हापूरमध्ये घडलं, त्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस काय पुढे विचार करते? जाता जाता काय सांगा? बघा, निकाल आल्यानंतर निश्चित रूपाने पक्षाच्या अंतर्गत बैठका होतील, चर्चा होईल आणि वेगळे वेगळे विचार समोर येऊन शेवट निर्णय होते. पण ही जी परिस्थिती आहे हे कुठल्याही पक्षाला मारक आहे. जर पक्षाने स्वतः याच्यातून काही कठोर पावलं उचलली नाही तर पक्षाला कुठेतरी भविष्यात धोका होऊ शकते. हा स्पष्ट परिस्थिती असताना पक्ष अंतर्गत निश्चित रूपाने या विषयावर चर्चा होईल. नवाबभाई, वेळ आपली संपली आहे. भाई, भारतीय जनता पक्षाला थांबवणं हा या सगळ्या निवडणुकांमधला काँग्रेसचा अजेंडा होता का? नाही, भारतीय जनता पक्षाला आम्हाला थांबवायचंच आहे. आमचा विरोधक आहे म्हणून थांबवायचंच आहे. नाही, म्हणून पण हिंदुत्वाच्या त्याच्यासाठी विचारसरणीच्या शिवसेनेला No, no, no. सोबत नाही, मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, मी एक गोष्ट सांगितली की स्थानिक लेवलवर झालेल्या ह्या ज्या काही अशा ज्या घटना आहेत त्याचा नक्कीच हे केला जाईल, कॉग्निझन्स घेतला जाईल, त्याचा विचार केला जाईल. पण हे सुरूच राहील आणि नाही सुरू राहणार आहे, नाही सुरू राहणार. तुम्हाला म्हणजे मी आता ह्याच्या बाबतीमध्ये आता नवाबबाई आहेत, त्यांनी जेव्हा चंद्रपूरचा ह्याचा हे केला, गडचिरोली आपला चंद्रपूरचा त्यांनी जो हे केला त्यावेळेला ते सोयीस्करपणे ते पुणे पॅटर्न विसरले. मग त्यांनी कुणावर किती ऍक्शन घेतली, सुरुवात कोणी केली होती? हे जाता जाता भाई महाराष्ट्राला सांगून गेले. नाही, बरोबर आहे ते. दीपक भातुसे, आणि त्यांनी मी आपल्याकडे येतो. त्यांनी सांगूच नाही, आम्ही कोणीच भाई, कार्यक्रमाची वेळ माझ्या कोणीच सांगू नये. त्याचं कारण हे अभद्र सगळं होतंय, राजकीय ते थांबवायला हवं. पक्षाच्या मर्यादा या ठिकाणी स्पष्ट होतात की ग्रामीण भागामधले त्यांचे जे नेते आहेत त्यांनी सरळ पक्षादेश झुगारून दिलेला आहे. नाही, अजित, प्रामुख्याने सत्ता मिळवायची कुठल्याही परिस्थितीमध्ये, मग तिथे विचार असतील, पक्षाचे काही ध्येय धोरण असतील तर सगळी बाजूला ठेवायची. अध्यक्ष नाही जमला तरी किमान कुठल्याही पक्षाबरोबर जाऊन उपाध्यक्षपद तरी मिळवायचं जिल्हा परिषदेतला. या सगळ्या उद्देशानेच ही सगळी राजकीय खिचडी झालेली आपल्याला पाहायला मिळते, अभद्र युती झालेली पाहायला मिळते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.